हाय एव्हरीवन, वेलकम टू मॅग्नेटिक मोमेंट विथ श्रीकांत. आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहात, मजेत आहात. आज वीकेंड सॅटर्डे. तर आजच्या खास व्लॉगमध्ये आम्ही निघालोय हिंजेवड इथले एक एनराईज बाय सयाजी या हॉटेलचे एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे मोमेंट. तर आम्ही इथे इझी डायनर वरून बुकिंग केली आहे. वी गॉट 30% ऑफ ऑन ओव्हरऑल मेन्यू. तर एक्साइटेड आहे मी आजचा मेन्यू एक्सप्लोर करायला. बघूया आज इथे काय खास आहे. तर आज व्हेज मेन्यू आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. आणि या एनराईज बाय सयाजी इज अ गुड प्रॉपर्टी. जर तुम्ही मुंबई, कोल्हापूर किंवा मुंबई गोवा मार्गाने ट्रॅव्हल करत असाल आणि तुम्हाला एक ट्रान्झिटसाठी स्टेअरसाठी हॉटेल पाहिजे असेल तर यू कॅन कन्सिडर दिस हॉटेल. त्याच्या आधी मी एक इसेन्शिया नावाचं सुद्धा हॉटेल इथेच जवळपास आहे, एक 5 मिनिटाच्या अंतरावर इथून, ते सुद्धा कव्हर केलंय. तर या दोन्ही गुड चांगल्या प्रॉपर्टीज आहेत आणि या हॉटेलचे एक रूम सुद्धा मी कव्हर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता. तुमच्या म्हणजे एक ऑथेंटिकेशन होईल किंवा एक व्हॅलिडेशन असं म्हणू शकतो आपण. तुमच्या रेफरन्ससाठी तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि एक चांगली प्रॉपर्टी आहे. इट्स अ पार्ट ऑफ सयाजी. आणि आपल्याला माहिती आहे सयाजी इज फेमस फॉर बार्बेक्यू नेशन. सो बेसिकली बार्बेक्यू नेशन बिलॉंग टू सयाजी हॉटेल्स. तर लवकरच आपण तिथे भेटूया आणि बघूया याचा काय खास मेन्यू आहे तो. आणि स्टे ट्यून गाईज. आणि हो, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलंय, सबस्क्राईब केलंय आणि बेल बटनला सुद्धा हिट केलंय, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ कळतील. सो स्टे ट्यून गाईज. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, तो आम्ही आलोय पुण्यातल्या एनराईज बाय सयाजी, म्हणजे आपल्या वाकडपासून किंवा भूमकर चौकातून मुंबई एक्सप्रेस वे पासून एक 5 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर हे हॉटेल आहे. खाली मुबलक प्रमाणात पार्किंग सुविधा अवेलेबल आहे आणि इथे तुम्ही ट्रान्झिटसाठी किंवा एक वन डे आउटिंगसाठी सुद्धा तुम्ही इथे स्टेवर करण्यासाठी येऊ शकता. इथं फॅमिली ओरिएंटेड छान अशी प्रॉपर्टी आहे. आणि एंट्रन्स बघा किती मस्त आहे. ल्युमिनस एकदम ब्राईट असा एंट्रन्स आहे. हे त्यांचं रिसेप्शन फ्रंट ऑफिस आहे. आणि मोमेंट हे रेस्टॉरंट फर्स्ट फ्लोअरला पहिल्या मजल्यावर आहे, आपण इथे बघू शकता. आणि आपल्याला लिफ्टने जायचं आहे. तर बघूया आजच्या मेन्यूमध्ये काय काय खास आहे आणि मी लवकरच आपल्यासाठी रूम सुद्धा इथे कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही आता पोहोचलो मोमेंट रेस्टॉरंट जवळ. तर इथे जर तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये स्टे करत असाल तर ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्हाला याच रेस्टॉरंटमध्ये यायचं. ते तुम्हाला पूर्ण बुफे ब्रेकफास्ट, ते स्प्रेड मस्त असतो. तर आम्ही इथे एकदा राहिलो आहे. तर मित्रांनो, ही एकदम फाईन डाईन असं सेटअप आहे या रेस्टॉरंटचा. आणि इथे तुम्हाला बार सुद्धा अवेलेबल आहे. सो यू कॅन एन्जॉय युअर फेवरेट मील अलॉंग विथ युअर फेवरेट ड्रिंक. आणि फॅमिली किंवा फ्रेंड सोबत तुम्हाला जर इथे जास्त वेळ इन्व्हेस्ट करायचा असेल किंवा सोबत घालवायचं असेल तर हे एक छान असं ठिकाण आहे, एकदम शांतता प्रिय असं. तर आता नेहमीप्रमाणे मी कन्फ्यूज आहे की काय ऑर्डर करायचं आहे. आम जस्ट डिस्कसिंग विथ अँड कन्सल्टिंग वाईफ की आज काय ऑर्डर करूया. तर तो जस्ट एक टिप गाईज, जर तुम्ही इझी डायनरवरनं इथे बुकिंग केली असेल, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, की इथे बारचं बिल पूर्ण बेस प्राईसवरती सेटल होईल. ते क्लब होऊ शकत नाही. इझी डायनर थ्रू तुम्हाला फक्त मीलवरती डिस्काउंट मिळतं. तर आता मी बघूया काय ऑर्डर करणार आहे आज. तर आजच्या मेन्यूमध्ये आम्ही व्हेजमध्ये 2 स्टार्टर आणि मेन कोर्समध्ये ग्रेव्ही रोटी ऑर्डर करायचं ठरवलं. तर आम्ही आता स्टार्टरमध्ये बघा, पहिलं स्टार्टर आलं आमचं व्हेज हराभरा कबाब. मस्त असं छान डिसेंट प्रेझेंटेशन केलं स्टार्टर. आणि टेस्टबद्दल म्हणायचं झालं तर एकदम मस्त. बाहेरचं आवरण एकदम मस्त क्रंची कुरकुरीत होतं आणि आत एकदम छान मेश केलेल्या व्हेजिटेबलची अशी स्टफिंग होती. मजा आली राव विथ चटणी. इट वॉज रिअली रिअली नाईस. आणि दुसरं स्टार्टर होतं आमचं बेबीकॉर्न विथ मशरूम तंदुरी. हे एक स्टार्टर आहे. हे पण एक मिक्स स्टार्टर होतं, मशरूम आणि बेबीकॉर्नचं. मस्त तंदूर केलेले त्यांनी. याला एक फ्लेवर टँगी टेस्ट होती विथ चटणी आणि केचप. तर मजा आली खाऊन. तर आजचा स्टार्टर तर आम्ही खूप एन्जॉय केले. मेन कोर्समध्ये आम्ही इथे राजस्थानी कोफ्ता करी मागवली. बघा काय मस्त ग्रेव्ही आहे. एकदम येलो थिक आणि रोटी सोबत एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन असं या रोटीचं आहे, ग्रेव्हीचं आहे. तर आम्हाला ही केली गेली ग्रेव्ही, कारण इथे आम्ही वेटरला विचार की आम्हाला मिक्स व्हेजिटेबल आणि पनीर सोडून काही अशी ग्रेव्ही आहे का जी आम्ही रोटीबरोबर एन्जॉय करू. तर त्यांनी सांगितलं की राजस्थानी कोफ्ता करी ट्राय करा, इट इज गुड. तर वी वेंट बाय हिज ओपिनियन अँड इट टर्न्ड आउट टू बी व्हेरी व्हेरी नाईस ग्रेव्ही गाईज. तर यामध्ये स्टफिंग आहे ते एकदम चीझी असं स्टफिंग, एकदम मेश केलेल्या व्हेजिटेबल आहेत आतमध्ये. मस्त आहे करी, एकदम कोफ्ता पण. आणि मजा आली. म्हणजे शेवटी आम्ही बिर्याणी मागवण्याच्या पण मूडमध्ये होतो, पण शेवटी यावरच आम्ही समाधान मांडलं, कारण खरंच छान ग्रेव्ही आहे. ते आमचं पोट भरलं. जर तुम्ही इथे असाल तर ही ग्रेव्ही नक्की ट्राय करा. चला आता एकदा रूम कसे आहेत ते बघूया. एक क्विक रूम टूर करूया गाईज. तर मी एक्झिक्युटिव्ह रूम म्हणजे जी बेसिक कॅटेगरी आहे इथली तो कव्हर करतो आपल्यासाठी. यानंतर डिलक्स आणि स्वीट या अपर कॅटेगरीज आहेत. तर प्राइस व्हॅरी होत असतात. तर या रूमची सध्याची प्राइस आहे 4,000 प्लस जीएसटी फॉर डबल ऑक्युपन्सी विथ ब्रेकफास्ट. आणि ही सफिशियंट आहे एवढा रूम आय थिंक दोघांसाठी. यामध्ये तुम्हाला ड्रेसिंग टेबल, टी मेकिंग स्टफ आहे, त्यानंतर वॉर्डरोब आहे आणि बाथरूम सुद्धा स्पेशियस आहे. बाथरूममध्ये सगळ्या बेसिक अम्युनिटीज आहेत. सो इट्स अ गुड रूम फॉर डबल ऑक्युपन्सी गाईज.
एकदा आपल्या रेफरन्ससाठी मी मेनू कार्ड इथे कव्हर करतोय, म्हणजे पुढे जर तुम्ही कधी इथे येणार असाल तर तुम्ही हे पण रेफर करू शकता मेनू कार्ड. आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशा एकदम परफेक्ट अशी प्राइसिंग आहे असं मला वाटलं, कारण की स्टार प्रॉपर्टी असून सुद्धा इतकी इकॉनॉमिकल प्राइस असणं आणि त्याहून बेस्ट पार्ट आहे की टेस्ट इतकी छान डिलिव्हर करणं हे सगळ्या प्रॉपर्टीजमध्ये जमत नाही. आय थिंक दिस इज दी ब्राउनी पॉईंट या हॉटेलला मी देईन, की तुम्ही बघा इथे तुम्ही सूप म्हणा, ब्रेकफास्टमध्ये मध्ये म्हणा किंवा स्टार्टर, मेन कोर्स, ॲपेटायझर्स म्हणा किंवा एनिथिंग तुम्हाला इथे इंटरनॅशनल काही कॉन्टिनेंटल मेनू सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तर तुम्हाला बार सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही व्हेज, नॉन-व्हेजमध्ये सुद्धा भन्नाट व्हरायटी आहे. म्हणजे यू विल गेट कन्फ्युज्ड की ते काय ऑर्डर करायचं आहे अँड एव्हरीथिंग ॲट दी परफेक्ट प्राईस. एव्हरीथिंग इज इकॉनॉमिकल. त्यावर तुम्हाला अजून इझी डायनर किंवा स्विगीवरती ऑफर आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की एकदम स्टील डील आहेत. आम्ही इथे जवळ-जवळ ₹1200 आमचं बिल आलं आणि वी हॅड एन ऑफर, सो वी पेड अराउंड ₹700 व्हिच इज too good here because we ordered 2 starter, gravy, roti and mineral water. I think that is sufficient here. आणि ते सुद्धा एका छान ॲम्बियन्समध्ये बसून आपल्याला खायला मिळतं. दॅट इज द बेस्ट पार्ट. तर सो यू जस्ट गो थ्रू दिस मेनू कार्ड गाईज. म्हणजे मी एकदा नॉन-व्हेज सुद्धा इथे येऊन ट्राय करायला मला आवडेल. आणि सकाळी कधी तुम्हाला ब्रेकफास्ट सुद्धा करायचा असेल, यू कॅन कम अँड डायरेक्टली वॉक इन अँड पे दी ब्रेकफास्ट अमाउंट अँड यू कॅन एन्जॉय नाईस buffet breakfast with live counter of egg types of eggs किंवा डोसाज, उत्तप्पाज, एव्हरीथिंग यू विल गेट ॲट वन प्लेस गाईज. सो गाईज, हा होता एनराईज बाय सह्याजी हॉटेलबद्दलचा व्लॉग. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मी असंच एक्साइटिंग कंटेंट आपल्या भेटीस लवकरच घेऊन येऊन. तर भेटूया गाईज. थँक्यू सो मच. मी लवकरच उद्या एक वाकडचं फिश मार्केट कव्हर करणार आहे, ते तुमच्या भेटीस आणणार आहे मी. तर बघा आणि स्टे ट्यून्ड गाईज. थँक्यू सो मच. टेक केअर.